झाली भली पहाट, या येथे मजला 7 जन्म लाभावे, या येथे मजला 7 जन्म लाभावे. हे असे खगांनी रोज पहाटे गावे, हे असे खगांनी रोज पहाटे गावे. या द्वार नगरीचे शुकाने उघडावे, कोवळ्या उन्हानी आत सकाळी यावे. हे शब्द गदिमांचे आहेत आणि त्यांच्या कवितेतले आहेत. निर्मळ जीवन या कवितेत ते असं म्हणतात. म्हणजे अतिशय प्रसन्न अशी पहाटेची वेळ त्यांनी मांडलेली आहे. कारण गदिमा म्हटल्यानंतर किती मोठं कर्तृत्व आहे आणि किती मोठा अवाका आहे हो. म्हणजे आपण लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहावं, गीतकार म्हणून त्यांच्याकडे पाहावं, का अभिनेते म्हणून त्यांच्याकडे पाहावं, नकलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहावं. विस्तीर्ण असा पट आहे गदिमांचा. आणि खरं तर ह्या विभूती इतक्या महान आहेत, इतक्या मोठ्या आहेत ना, की त्यांनी केलेल्या, आता हे जे मी म्हणतेय की लेखक, गीतकार, कथाकार, पटकथाकार, विनोदी किंवा नकलाकार या भूमिका आहेतच, पण त्याच्या बरोबरीनं त्यांनी जी गीतं लिहिलेली आहेत ना, ती आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक गोष्टीवर आहे. म्हणजे मग निसर्गाचं वर्णन करणारी आहेत, भावचित्र आहेत, लावणी सुद्धा आहे, प्रेम, विरह या सगळ्या भावना मांडणारी आहेत. त्याचबरोबर वीर रसाचं एक छान असं वर्णन करणारी सुद्धा आहेत. शाहिरी कवन सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि बालगीत सुद्धा आहेत. म्हणजे पहा ना. आणि अगदीच त्यांची सुरुवात कशी झाली किंवा काय, हे म्हणजे अगदी त्यांच्या जन्म गावापासून मग आपल्याला पुढे जायला हवं ना. शेटफळे या आपल्या आजोळ गावी 1 ऑक्टोबर 1919 ला झालेला जन्म आणि त्याच्यानंतर मग जो प्रवास सुरू झाला, माडगुळ मधला प्रवास, न रडलेलं असं हे बाळ, ज्याला पुरण्यासाठी खड्डा खणण्यात येत होता, पण त्याच्यानंतर सुईणीला सुचलेली युक्ती आणि तिनं दिलेला पोटाला चटका, त्यातून मग हा जो आरंभ झाला, म्हणजे आयुष्याची सुरुवात कशी झाली पहा. आणि मग त्यानंतरचं आयुष्य ना खूप वेगळं होतं. म्हणजे मग स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि त्यात लिहिलेली स्वातंत्र्यपर किंवा शाहिरी कवनं जी आहेत, ती नंतर प्रसिद्ध करण्यात आली की ही लिहिली होती गदिमांनी. म्हणजे तुम्हाला आयुष्याचं संपूर्ण पट पाहताना फक्त गदिमा बाबूजी, गदिमा बाबूजी आणि राजा परांजपे असं एक त्रिकूट आहे. आणि प्रत्येक चरित्रामध्ये, सिनेसृष्टीत त्यांच्या काळात जी माणसं होऊन गेली, त्या प्रत्येक चरित्रात गदिमा आपल्याला खूप वेगवेगळ्या रूपात भेटतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे किस्से पाहायला मिळतात. म्हणजे असा विस्तीर्ण असा पट आहे रसिक हो. खरोखरीच हे नवल आहे. ही सगळी गाणी आपण आत्ता ऐकतो आणि आपण म्हणतो गदिमांना महाराष्ट्र वाल्मिकी किंवा खूप छान विशेषणं आहेत त्यांना दिलेली. आपण त्यांचा खूप छान नावानी सत्कार सुद्धा केलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं की हे फक्त प्रतिभेतून आलं असेल? प्रतिभा आहेच हो, नक्कीच आहे. पण त्याहीपेक्षा तितकेच घेतलेले कष्ट सुद्धा आहेत. त्याच्या मागे खरोखर खूप वाचन आहे, कष्ट घेतलेले आहेत, अनेक गोष्टींचं अगदी निरीक्षण केलेलं आहे आणि त्यातून हे सगळं साकार झालेलं आहे. म्हणजे अगदी माडगुळ जर पाहिलं, त्यांचं जे आडनाव माडगुळकर आहे, आधीचं नाव कुलकर्णी, पण औंध संस्थानातलं हे छोटंसं गाव, इथे त्यांचं बालपण गेलं आणि मग त्यांच्या घराण्याकडे आलं होतं ते कुलकर्णी पण. मग त्यांचे आजोबा, वडील, हा सगळा एक वेगळा इतिहास आहे. मग त्यांची आजी असेल, आई असेल, ते आता मी काही सांगत बसत नाही. पण कसा लहानपणी त्यांच्यावर झालेले संस्कार, ते कसे होते आणि त्यानंतर म्हणजे शाळेत जायला लागल्यापासून तर उत्तम हस्ताक्षर असलेला किंवा हस्ताक्षर काढणारा असा मुलगा म्हणूनही त्यांची ख्याती होती. आणि ते 6वीत असताना मग कायदेभंगाची चळवळ सुरू झालेली होती. अर्थात तिथे औंध संस्थानात सुद्धा या सगळ्या गोष्टी होतच होत्या आणि इथे याचाही त्यांच्यावर झालेला परिणाम आहे. चळवळीनं आम्हाला वर्तमानपत्र वाचायला शिकवलं, आम्ही बातम्या वाचू लागलो आणि त्याच्यानंतर जे झालं ना, ते वेगळं होतं.
म्हणजे जे वाचलेले ऐकलेले विचार होते ते मित्रांना सांगणं, त्यातून काहीतरी लिहिणं आणि अगदी याच काळात येणारी नाटकं पाहणं. नाटकं पाहिल्यानंतर मग ठरवलं की आपण संपादक व्हायचं. आपण कविता लिहायच्या. तशी सुरुवात झाली सुद्धा. अगदी हस्तलिखित मासिक सुद्धा काढलं. पण त्याच्यानंतर मग रामायण, महाभारत या सगळ्या कथा, या सगळ्या गोष्टी लहानपणापासून सोबत होत्या. घरचे किंवा आईचे असलेले संस्कार हे वेगळे होते. आणि इथून मग अगदी छान अक्षर आहे म्हणून खांडेकरांनी लेखनिक म्हणून सुद्धा त्यांना सोबत घेतलं होतं आणि तिथे लिहायला सुरुवात झाली होती. पण गणितानं दगा दिल्यानंतर मात्र शिक्षण अगदी सुरुवातीला थोडंसं झालं, पण त्याच्यानंतर म्हणजे महाविद्यालयीन पर्वाला सुरुवात होत असतानाच ते थांबलं. अर्थात घरची परिस्थिती सुद्धा काही फार चांगली नव्हती आणि स्वातंत्र्य लढा सुद्धा सुरू होता. औंधच्या काळामध्ये त्यांनी एक मासिक होतं विनय नावाचं, त्यात आपटबार नावाची गोष्ट लिहिली होती. शिवाजीचे सवंगडी हे नाटुकलं सुद्धा लिहिलं होतं आणि झुरळावरचा बुवा हा निबंध सुद्धा लिहिला होता. या अशा सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्यातून खांडेकरांशी संबंध आल्यानंतर मग काय वाचलं पाहिजे, काय केलं पाहिजे, म्हणजे त्यांचं सुंदर हस्ताक्षर त्यांनी पाहिलं आणि वि.स. खांडेकरांनी त्यांना बोलावलं. त्यांनी सांगितलं की गीतकार होणं सोपं नसतं. ते व्हायचं असेल तर त्या दृष्टीनं अभ्यासही करणं गरजेचं आहे. आणि मग इंग्रजीतली भावगीतं सुद्धा वाचणं झालं. बालकवींसारखा कवी तोंडपाठ करणं, जुनं वाङ्मय वाचणं, शब्दसंपत्ती वाढायला हवी आणि संगीतासाठी आपला कान सुद्धा तयार असायला हवा. या सगळ्या गोष्टी इथे होत होत्या रसिक हो. स्टीफन चेकॉव्ह, त्याच्यानंतर शॉ, इब्सेन यांची नाटकं वाचली. अगदी रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीतल्या कितीतरी गीतांचं त्यांनी भाषांतर केलं होतं, जे नंतर कोल्हापूरच्या एका मासिकात प्रसिद्ध सुद्धा झालं होतं. आणि त्यानंतर मग क्रांतिकार्यासाठी लेखन असो, स्वतःसाठी वाचन असो, अशा चर्चा होत होत्या. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एक कलाकार घडत होता रसिक हो. त्यांची लेखणी तयार होत होती आणि म्हणूनच आपल्याला इतकं सुंदर साहित्य हे गदिमांच्या लेखणीतून साकार झालेलं दिसतं. इतकी सुंदर गाणी आपल्याला आजही ऐकायला मिळतात. गदिमांचं वाटेवरल्या सावल्या हे जे चरित्र आहे, हे चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं पोट काही आपल्याला त्यात पाहायला मिळत नाही. आणि मग त्यासाठी इतर जे कलाकार आहेत, दिग्दर्शक आहेत, गीतकार आहेत, संगीतकार आहेत, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये सगळे किस्से, सगळ्या गोष्टी या येतातच. पण मग जसं मगाशी म्हटलं तसं की गदिमांनी ज्या गीतरचना केलेल्या आहेत, लेखन केलेलं आहे, काव्य लेखन केलेलं आहे, त्यावर स्वतंत्र असे अनेक कार्यक्रम होतील. पण त्यातलं गीत रामायण तुम्हाला सगळ्यांना आवडले होते. अक्षरशः इतिहास घडवला गीत रामायणाने. पण त्यासाठी त्यांनी काय काय केलेलं होतं, आपल्याला गीत रामायण का लिहावंसं वाटलं याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे अनेक ठिकाणी. म्हणजे आपल्यावर झालेला रामकथेचा संस्कार असो किंवा त्या संस्कारात असलेलं घर असो, आई, रामदासी मामा, श्रीधर कवी आणि माडगुळमध्ये मारुतीच्या देवळात भिंतीवर पाहिलेली चित्र, औंधच्या राजाच्या त्या ठिकाणी चितारलेलं चित्र रामायण, मोरोपंतांची रामायण, म्हणजे जवळपास ती 108 रामायण जी लिहिली गेली ती सुद्धा त्यांनी वाचलेली आहेत. रामदास स्वामी आणि वाल्मिकींचं रामायण या सगळ्यांचा समावेश आहे असं ते प्रत्येक ठिकाणी सांगतात रसिक हो. गदिमांचं घर तसं जुन्या धार्मिक वळणाचं. आईला देवाधर्माचं वेड होतं, घरात भरपूर पोथ्या आणि कामाचा राम रगाडा सांभाळत सांभाळत आई श्रीरामाचं नाव घ्यायचीच. पण त्यांचे चुलत मामा रामदासी होते. ते वयाच्या 11व्या वर्षीच रामदासी बनून घराबाहेर गेले होते
आणि जवळपास 12-13 वर्षांनंतर परत आले. अशी सुद्धा गोष्ट होती. आणि मग कीर्तनातून रामकथा मला कशी मिळत गेली, भेटत गेली, त्याचा परिणाम माझ्यावर कसा झाला. मोरोपंतांकडून मिळालेली प्रेरणा असो किंवा मग आणखी त्या कीर्तनातून झालेला परिणाम असो. म्हणजे एका कीर्तनकारांचं कीर्तन ऐकल्यानंतर मी खुळावल्यासारखा झालो आणि रामकथेचं निरूपण करता करता एकदम संगीताच्या साम्राज्यात कसा मी जायचो, असं ते सांगतात. खरं तर हे सगळं जे वातावरण होतं ते पूर्णपणे वेगळं होतं. औंधच्या ठिकाणी सुद्धा तिथे जे कीर्तनकार होते तिथून ऐकलेलं होतं. आणि तिथली व्याख्यानं ऐकल्यानंतर, म्हणजे राजांनी त्या कीर्तनशाळा काढलेली होती. चित्ररामायण नावाचा एक चित्रसंग्रह त्यांनी प्रसिद्ध केला होता आणि संपूर्ण रामचरित्र चित्रांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न त्या औंधच्या राजांनी केला होता. आता या चित्रांचं पुनर्निर्माण कसं करता येईल याची एक ओढ होतीच होती. आणि मग त्या श्रीरामाची थोरवी आहे, दशरथाचं दुबळेपण कसं आहे, लक्ष्मणाची निष्ठा, सीतेचं दुःख, हे सगळं कसं मांडता येईल यावर विचार सुरू झाला. आणि त्यानंतर मग सीताकांत लाड, बाबूजी हे सगळे एकत्र आले. याविषयी रसिक हो अनेक कार्यक्रम झालेले आहेत. आणि गीतरामायण हा विषय असा आहे ना की जो कधीही संपणार नाही. खरं तर गीतरामायणाच्या आधी काही वर्ष देव पावला या सिनेमात कौसल्याचा रामबाई सारखं गीत गदिमांच्या लेखणीतून साकार झालेलं होतं. गीतरामायणातली 56 पदं आणि त्या प्रत्येक पदामध्ये काही अंतर्मुख करणारी आहेत. नकोस नौके परत फिरू ग सारखं गीत अगदी नावाड्याचं अंतःकरण दाखवतं आपल्याला. आणि त्रिवार जय जयकार राम म्हटल्यानंतर आपलेही हात नकळत जोडले जातात. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे जेव्हा ऐकतो आपण तेव्हा आपल्याही डोळ्यात पाणी येतं आणि आपण अगदी एक एक शब्द मन लावून ऐकतो त्या गीतातला. या प्रत्येक पदाचं रसग्रहण करायचं झालं तर त्यावर एक संपूर्ण कार्यक्रम होईल, तासाचं 1.5 तासाचं रसिक हो. आणि त्यातून मग गदिमा जेव्हा कुठे बाहेर जायचे किंवा प्रवासात त्यांच्यासोबत नेहमी तुलसी रामायण किंवा कबीराचे दोहे सारखं पुस्तक असायचं. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी पहाटे 5:30ला ते उठायचे, लेखन करून 12:30-1ला जेवण आणि थोडी झोप घेऊन संध्याकाळी मग भटकंती, असं सगळं होतं. पण कसं आहे की त्यांची बैठक कशी होती, कसे लिहायचे, म्हणजे लिहिण्यासाठी त्यांना स्वच्छ खोली, शुभ्र चादर घातलेली गादी, उदबत्त्यांचा सुवास, हे वातावरण त्यांना आवडायचं. आणि अगदी पंचवटीत कितीही गोंधळ असला तरी सुद्धा ते आपलं लिखाण अगदी आपल्या पद्धतीनं ते पूर्ण करायचे. आणि त्यांच्या दिवाणखान्यामध्ये 2 गाद्यांची भारतीय बैठक होती. समोर लाकडी डेस्क, जवळच सुगंधी उदबत्त्या तेवत असायच्या, शेजारी अडकित्ता पानाचं तबक आणि उत्तम पांढऱ्या कागदावर सोनेरी पार्कर पेननं अगदी वळणदार निळ्या अक्षरात ते लिहायला सुरुवात करायचे. लेखनाला असलेला विलक्षण वेग, अडखळणं, थांबणं, हे काही त्यांना ठाऊक नव्हतं. आणि म्हणूनच पहा ना, काही गाणी जी साकार झाली आहेत ती 1 टाकी आहे. म्हणजे नाचरे मोरासारखं गाणं हे आपल्याला बोलायला जितका वेळ लागतो तितक्या वेळात ते लिहून झालेलं आहे. मग झुक गाडी किंवा मामाच्या गावाला जाऊया सारखी गाणी, किती गाणी सांगू मी, किती गोष्टी सांगू. आता यातून जसं आपण गीतरामायणाविषयी बोललो तसंच आणखी एक भाग म्हणजे कृष्ण. कृष्णाच्या जीवनावर सुद्धा काहीतरी लिहावं, काहीतरी यावं, यासाठी मग साकार झालं ते गीतगोपाल. गीतगोपालमध्ये राधेचा राधा भाव दिसतो, कृष्णाच्या लीला दिसतात आणि त्यातून त्या कृष्णाचं संपूर्ण एक चरित्र उभं राहतं. गीतरामायण ऐकताना आपण केवळ ऐकत नाही तर समोर रामायण घडताना आपल्याला दिसतं सुद्धा. आणि इथे सुद्धा
अगदी कृष्णाच्या जन्मापासून ते मथुरेला जाईपर्यंतचा कथाभाग हा 30-35 गीतांमध्ये गुंफलेला होता खरं तर. पण आता आपल्यासमोर जी गीतं आहेत ती, त्यातली काही छान त्याला संगीत लाभलेलं आहे आणि आपण ऐकतो. अगदी सोळांकुराकरांच्या मेळ्यात काम करण्यापासूनची सुरुवात. औंधच्या राजांनी सांगितलं, त्यांचं काम पाहिलं नाटकात. वक्रदंताची भूमिका होती गुरुदक्षिणा नाटकामध्ये. त्यांची वाहवा मिळवली आणि त्यांनी सांगितलं, तू शिकलास नाही तरी चालेल, पण तू सिनेसृष्टीत जा. आणि मग त्याच्यानंतर मग हा चांगला नकरा करतो म्हणून त्याला मिळालेले प्रशस्तीपत्रक घेऊन ते अत्र्यांकडे गेले. अत्र्यांनी मास्टर विनायकांकडे पाठवलं, म्हणजे पुण्याहून कोल्हापूरला. आणि त्याच्यानंतर मग ब्रह्मचारी या सिनेमात त्यांना भूमिका मिळाली. छोटीशी भूमिका होती. मग आणखीही अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत रसिको. पण एकूणच त्यांचा प्रवास पाहिला तर जवळपास 2000च्या वर गीतं, त्याचबरोबर 157हून अधिक पटकथा, त्यात हिंदीसाठी सुद्धा 25 पटकथा लिहिलेल्या आणि अनेक काव्यसंग्रह आहेत. हा चांगला नकला करतो म्हणून दिलेले प्रशस्तीपत्रक. सुंदर हस्ताक्षरातून नंतर खांडेकरांची झालेली भेट, त्यानंतर ग्रामोपाध्याय नावाचे जे एक कलाकार होते त्यांच्याकडून एक आलेलं वाचनाचं वेड असेल, घरातले सगळे संस्कार आणि नंतर सिनेसृष्टीत आल्यानंतर त्यांनी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी आहेत. गदिमांची गीतरचना असलेला पहिला चित्रपट 10 एप्रिल 1941 ला जरी त्यांना मिळाला असला तरी त्याच्याही आधीपासून म्हणजे 1938 पासून त्यांनी, म्हणजे ध्वनिमुद्रण संस्थांशी त्यांचा संबंध आलेला होता. आणि मग त्यांची जी पुस्तकं आलेली होती की काही काही पुस्तकांमध्ये त्यांची गीतं सुद्धा प्रसिद्ध झाली होती. त्यातलं एक गोड गोड भावगीते असेल, आणि तिथे त्या लोकांनी मांडलेली ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा वेगळ्या आहेत. आता गदिमांची गीतं, या गीतांचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा त्या केवळ रचना म्हणून त्यांच्याकडे पाहता येत नाही. त्या गीतांमध्ये असलेला एक भाव हा वेगळा आहे. म्हणजे जसं म्हटलं तसं की लावण्या आहेत, भावगीतं आहेत, भोपाळी सुद्धा आहेत. नायिकेच्या मनाचा हळवा कोपरा ते सुद्धा उलगडून दाखवतात. आणि चलगसये वारू आला असं म्हणत तिच्या माहेरचा सुद्धा ते एक वेगळा भाव मांडतात. जसं म्हटलं तसं की जागरे यादवा नाचरे मोरा, किंवा बिनभिंतीची उघडी शाळा, जग हे बंदी शाळा, याच्यामध्ये जीवनाचं जे सार आहे हे सुद्धा येतं. तू वेडा कुंभारथे म्हणतात. आणि मग डोळ्यात वाच माझ्या हे गीत भावनांचे, प्रिया रे जन्मचा हा तुझ्यासाठी तुला पाहते रे, त्यातही हे चिंचेचे झाड सुद्धा आहे बरं का. का रे दुरावा का रे बुल, यासारखी गीतं सुद्धा आहेत. आणि जीवलगा कधी रे येशील तू, येणार नाथा आता, सारखी विरहिणी सुद्धा आहे. कवी, कथा, कादंबरी, आपण किती विशेषणाने त्यांना संबोधलेलं आहे. आणि आज या गीतसंगीताच्या माध्यमातून ते आपल्याला भेटतात. भिजले रत्नदीप गगनात, आता जागे व्हा यदुनाथ, किंवा नाचरे मोरा सारखी गाणी ही चालता चालता बोलताना जितका वेळ आपल्याला लागतो तितक्या वेळात पूर्ण झालेली आहेत. आणि हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारात त्यांची लेखणी सारख्याच सहजतेनं सफाईने संचार करते. आणि त्यांच्या गीतांचा सगळ्यात मोठा गुण हा की गीतरचना हा प्रकार त्यांनी कविता निर्मितीच्या क्षेत्राशी आणून जोडला, असं शांताबाई शेळके यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यापुढे असं म्हणतात, इतकंच नाही की या दोघांमधली, कविता आणि गीत, या दोघांमधली सीमारेषा त्यांनी पुसून टाकली. चित्रपट गीतरचनेचा मानदंड ठरावा अशी त्यांची गीतं आहेत. हेही तितकंच खरं आहे. कारण चित्रपट गीतांचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की कथानकामध्ये गीताचं स्थान कसं असावं.
कुठे असावं आणि किती प्रमाणात असावं, त्याला कोणत्या गायकांची साथ मिळायला हवी, या सगळ्या गोष्टी आहेत. जाता जाता मला उल्लेख त्यांच्या बालकवितांचा करावासा वाटतोय, की आपण जी गाणी ऐकतो ती सहज आपल्याही लक्षात आहेत अजून, आणि जेव्हा ती पडद्यावर साकार होतात तेव्हा लहान मुलं जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना सुद्धा पटकन पाठ होतात. म्हणजे पहा ना, नाच रे मोरा आंब्याच्या वनात असू देत, किंवा दादा मला एक वहिनी आण, मामाच्या गावाला जाऊया, किंवा आई आणखी बाबा यातले कोण आवडे अधिक तुला, चंदा राणी काग दिसत, अशी गीतं जी तुम्हा आम्हाला आवडतात, ती गीतं 1941 मध्ये गदिमांना पहिला चित्रपट मिळाला आणि त्यात त्यांनी पहिलं लिहिलं ते बालगीत. 1977 ला प्रसिद्ध झालेला चांदोबा चांदोबा भागलास का हा त्यांचा शेवटचा चित्रपट धरला, तर त्याचं शीर्षक गीत जे आहे ते सुद्धा बालगीत आहे. दे टाळी ग दे टाळी हा त्यांचा 13 गीतं असलेला बालकवितांचा संग्रह 1964 ला प्रसिद्ध झाला होता. आणि नंतर त्यांची जवळपास 54 बालगीतं चित्रपटांमधून आली. अर्थात आता आपण तेवढी सगळी ऐकत नाही, पण पुणे आकाशवाणीनं त्यांची एक संगीतिका प्रसिद्ध केली होती, ज्याचं नाव सोन्याचं फुलपाखरू. कमाल आहे ना. आणि आहे संख्या बरीच, 60-70 अशी गीतं आहेत त्यांची, आणि ती सगळी गीतं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आनंद होतोच. पण एक उदाहरणादाखल तुम्हाला ऐकवते. वरती शेपूट खाली डोके उंदीर खाई हवेत झोके, वरती शेपूट खाली डोके उंदीर खाई हवेत झोके, घाबरून करी ची ची ची, मदत कुठली कुणाची, उंदीर करतो थरथर थर, फुगा चालला आणखी वर. फुगा तरंगे आकाशी, मनी धावते आधाशी, मनीच्या डोळा फुग्याचा गोळा, उंदीर लोंबे फुगा न थांबे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेखा, आपण ऐकलेला आहेच. माणिक आणि गहू यातला फरकही ज्यांना नाही उमगत, अशा अशा सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी लिहिल्यात. आणि आता रसिक हो, गदिमांविषयीचा आपला जो आता हा चाललेला प्रवास आहे हा थोडा थांबवूया.